आमच्या रूमवरचे पोरं चिडचिडलेत. जो साफसफाई करणारा असतोय तो आमचा कचरा घेऊनच जात नाही 2-3 दिवसापासून. बाकी सगळ्यांचा कचरा घेऊन चाललाय. त्याचं म्हणणं असं आहे की वल्ला कचरा वेगळा ठेवा, सुका कचरा वेगळा. आणि आमचा सुका कचरा नाहीच, सगळा वल्ला कचरा. कारण आम्ही संध्याकाळी जेवण करतो, पार्सल करतो. मग आमचं जे जेवण जायचं ऑलरेडी वल्लच राहतं. ते म्हणतात की कॅरी बॅग पण नाही चालत. आता कॅरी बॅग नाही चालत तर मग पॅक कसं करायचं वल्ला कचरा? डायरेक्ट डस्टबिन मध्ये आपण टाकून नाही शकत. ते आम्ही ठेवलं डस्टबिन मध्ये, तर तो 2-3 दिवसापासून उचलतच नाही. आमचे पोरं तापलेत. जाऊ आता. सो आज आपल्याला आता निघायचंय. रामेश्वरम कॅफेला. कारण आता लेट ट्रेंडिंग वर चालू आहे आणि मला पण लेखायची इच्छा आहे. रामेश्वरम कॅफे नेमकं आहे काय, नेमकं लोक एवढी गर्दी काय करताय, थोडं रीलवरती काय ट्रेंडला चालू आहे. म्हणजे असं नाही उगाच ट्रेंडला चालू आहे म्हणून जायचं. लय ऐकलं मी रामेश्वरम कॅफे, जी बँगलोरचं आहे ते. कारण माझा भैया जेव्हा बँगलोरला गेला होता तेव्हा मला सांगितलं होतं की जा म्हणून. लिफ्ट बंद आहे. Your destination is on the left. तर मंडळी, मी आलोय आता इथं रामेश्वरम कॅफेला. आणि लेट ट्रेंडिंग वर चालू होतं नेमकं रामेश्वरम कॅफे. 19 तारखेच्या आत तरी तर सगळं फ्री होतं, पण इतकी लाईन आणि इतकी गर्दी होती, मला काय जमलंच नाही यार. पण म्हणलं आता यावेळेस काय मिस नको करायला, जाऊयात म्हणलं. आणि काय सकाळचा नाश्ता पण नाही केला, म्हणलं आता सकाळचा नाश्ता स्पेशल जागेच करावं. रामेश्वरम कॅफे जर म्हणलं तर हे आपलं फिनिक्स मार्केट सिटीच्या पाशी आहे. मेन प्रॉब्लेम फक्त एकच आहे इथं. म्हणजे आता मी आलोय इथं तर मला प्रॉब्लेम तर इथं वाटला पार्किंगचा. इथं पार्किंगला लय प्रॉब्लेम आहे. इथं सगळीकडे नो पार्किंगचे बोर्ड्स लावले, त्याच्यामुळे गाडी पार्क करायला लय प्रॉब्लेम आहे. $20 minutes later.
मंडळी इतकी गर्दी आहे अक्षरशः. मी तर एक नंतर दुसरा मागून आलो होतो, पण इतकी गर्दी आहे मग आता वापस स्टँड मध्ये थांबणं होणार नाही. त्याच्यामुळे मी ऑलरेडी 2 घेतली होती. वर्थ आहे. म्युझिक कधी वर्थ इटच असतं. आता आपण मसाला टी मागवलाय, बघूयात मसाला टी कसा आहे. आपलं नॉर्मल टी जसं आहे तसं आहे, म्हणजे अद्रक इलायची टाईप असं ब्लेंड केलं म्हणजे नॉर्मल टी, असं काही नाहीये. 40 रुपयाला पडलाय मसाला टी, म्हणजे ठीक आहे ॲम्बियन्स मुळे किंवा त्याच्यामुळे, पण नॉर्मल आहे ती. आणि मी मागवलं होतं बेनी डोसा आणि घी मसाला डोसा, घी पोळी मसाला डोसा टाईप. मला बेनी डोसा जास्त आवडला, कारण म्हणजे एक वेगळी टेस्ट लागली. घी पोळी जी आहे मसाला डोसा, ते जरा मला जास्त इडलीवरती छान वाटला. म्हणजे इडलीवरती छान वाटते. मी घेतला नाही, डोसाच घेतला होता, पण मला जास्त बेनी डोसाच आवडला. अशा प्रकारची लाईन आहे, बघू शकतात किती गर्दी आहे. तर ओव्हरऑल मंडळी बेस्ट एक्सपिरियन्स होता. नुसतं ट्रेनिंग वरती रील्स वरती इतकं ऐकत होतो रामेश्वरम कॅफे, पण झालं आता फायनली आपलं. आज रामेश्वरम कॅफे झालं, आज डोसा बिसा सगळं खाऊन झालं. काही नाही, ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे तुम्हाला जर डिफरंट व्हरायटी टाईपचे जर तुम्हाला असं डोसा इडली जर ट्राय करायचे, थोडंसं जरा साऊथ इंडियन टाईप एकदम ऑथेंटिक, काय म्हणतात ऑथेंटिक डोसा बिसा जर खायचा असेल तर तुम्ही इथं या. मंडळी कपडे लॉन्ड्रीला टाकून येऊ. आनंद गाडी बघा मंडळी, आनंद गाडी घेतली. बघा कसला जीवलग मित्र आहे, गाडी देत हातात. चला गाडी मी फोडणार आधी. भारी आहे की, खाली एक घेर, बाकी वरी सगळे वरीच आहेत ना. आणि आता पुरी पटवणार गाडी मला बस झालं तेवढे. पोरींची काय करू, पुरी म्हणशील आहे ना. ते ओम शांती मध्ये नाही का ती शाहरुख खान येतोय बघ ती, हो राज कपूर काय ओम कपूर, ते लाल गाडीत असते बघ तिची. असते. हा बरोबर. आणि पोरं बघायला रे. गाडीचा कलर भारी आहे ना. हा गाडीचा कलर भारी आहे एकदम, ब्लॅक अँड रेड. एकदम रेड नाईट कलर. घे पहिलीकडे हायवेला राईड मारू. हायवे आता नको. चल की येऊ जाऊ. अरे आता नको आपण नंतर जाऊ. आता जरा थोडं स्टडी करत बसू. स्टडी झाली, आपण लॉन्ड्री वरून कपडे घेऊन राहिले असं कपडे लगेचच घेऊन चला आता जरा थोडस जरा लॅपटॉप क्लिनिंग करू. स्क्रीन लय खराब झाली. चला बघा गाईज, एक नंबर झालंय. बाबू लागली वाट, म्हणजे भाऊ थांब जरा. हा बघू शकतात आता किती चांगलं दिसायला. मला वाट लागली असते माझी. ओके मंडळी, आजचा ब्लॉग आपण एंड करत.
तुम्ही मला सांगा, एक मिनिट थांबा, लाईट इकडे आली. हां, तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच चांगलेसे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर. ओके, जेवढं सबस्क्राईब करच्या, जेवढं कमेंटमध्ये सांगताल की तुम्हाला कसे ब्लॉग्स हवेत, तसं मी काहीतरी नवीन ट्राय करतो. ओके, सो आजचा ब्लॉग आपण आता एंड करूयात आणि उद्या आपण चांगल्याशा ब्लॉगमध्ये वापस भेटूयात. ओके, आता बाय, टाटा, सायोनारा, भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगला.